नगर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य रवाना करण्यात आलंय। 2030 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे। नगर लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून नगर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात 18,54,248 मतदार मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत। यात 9,70,631 पुरुष आणि 8,83,529 महिला मतदारांचा समावेश आहे। 8,932 अधिकारी कर्मचारी या निवडणुकीसाठी कार्यरत असून त्यांचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झालं आहे। मतदारांनी मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी केलंय। सोमवारी मोठ्या बंदोबस्तात मतदान साहित्य मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलंय। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 2030 मतदान केंद्र आहेत। 2030 मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था आणि मतदान केंद्रावर अस्थिव्यंग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। 152 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून 192 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। मतदान केंद्रांवर 8,932 अधिकारी कर्मचारी आणि 198 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांना आवश्यक प्रशिक्षण ईव्हीएम प्रत्यक्ष हाताळणीबाबत प्रशिक्षण देण्यात आलंय। मतदान केंद्रावर जाण्यासाठी 646 वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे। मतदार केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।